विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी ओपन इलेक्टिव्ह किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट जे सेकंड इयर नवीन 2024 पॅटर्नला आलेले आहेत ते सब्जेक्ट्स काय आहेत ते सांगणार आहे. मित्रांनो बघा, आता मी इथे जस्ट एक सॅम्पल म्हणून उदाहरण म्हणून सेकंड इयर 24 पॅटर्नचा AIML चा सिलेबस घेतला. असं नाही, कुठल्याही ब्रांचचा सिलेबस असो सेकंड इयरचा, कुठल्याही ब्रांचसाठी ओपन इलेक्टिव्ह सेमच असता, म्हणजे इलेक्टिव्ह सेम असता. ते काय आहे मी ते क्लिअर करतो. जस्ट उदाहरण खातर AIML घेतलंय. AIML लाच असं नाही, हा व्हिडिओ प्रत्येक ब्रांचसाठी आहे, प्रत्येक ब्रांचसाठी सेम आहे. बघा, प्रत्येक सेमला पहिल्या सेमला तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह आहे ओपन इलेक्टिव्ह दिसतंय इथे. ओपन इलेक्टिव्ह पहिला किती 30 मार्काची इनसेम, 70 मार्काची इनसेम. प्रत्येक ब्रांचला असंच असेल. एक सब्जेक्ट सेकंड इयरला पहिल्या सेमला ओपन इलेक्टिव्ह असतो आणि सेकंड सेमला पण सेकंड सेमला पण एक 70 आणि 30 आणि 70 100 मार्कला दुसरा ओपन इलेक्टिव्ह असतो. बघा, ओपन इलेक्टिव्ह दोन्ही सेमला एक असे दोन, एकूण सेकंड इयर मध्ये पहिल्या सेमला एक आणि सेकंड सेमला एक असे दोन ओपन इलेक्टिव्ह असतात. सो ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय, मी जे सिलेबसचे एक्सप्लेनचे व्हिडिओ टाकले त्यात मुलांनी हा प्रश्न विचारलेला. सो सगळ्या ब्रांचसाठी या कॉमन व्हिडिओमध्ये मी सांगतो ओपन इलेक्टिव्ह काय असतात. बघा, आता जर आपण बघितलं तर बघा, समजा हे सेकंड इयर आहे, मी उदाहरण खातर ही ब्रांच घेतली. कुठल्या ब्रांचमध्ये सेमच असतं. जसं फर्स्ट इयरला तुम्हाला कसं होतं, फर्स्ट इयरला की पहिल्या सेमला 5 विषय, दुसऱ्या सेमला 5 विषय, 30-70 म्हणजे 100 मार्कला 10 विषय असे दोन्ही सेमला होते. आता सेकंड इयर पासून कसं असतं, काही सेकंड इयरला काही ब्रांचला 8 विषय असतात, काही ब्रांचला 9 असतात, काही ब्रांचला 10 विषय असतात. सो कंपल्सरी नाही सेकंड इयर पासून की 10, जसं फर्स्ट इयरला 5-5 10 विषय होते असं सेकंड इयरला कंपल्सरी नसतं. सेकंड इयरला काही ब्रांचला 4-4 8 किंवा 5 आणि 4 9 किंवा 5-5 10 असे पण सब्जेक्ट असतात. मग याच्यामध्ये आता समजा ह्या सेमिस्टरला धरलं, या ब्रांचला, तर बघा हे 3 जे सब्जेक्ट आहे, पहिले 3 हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. कंपल्सरी म्हणजे फर्स्ट इयरला जसं पहिल्या सेमला 5 कंपल्सरी, सेकंड सेमला 5 कंपल्सरी, तसं हे कंपल्सरी प्रत्येक मुलाला. आणि हा ओपन इलेक्टिव्ह हा 4था सब्जेक्ट आहे. ओपन इलेक्टिव्ह काही ब्रांचला 4 कंपल्सरी असतील आणि 5वा ओपन इलेक्टिव्ह असेल, बरोबर. तसंच पुढच्या सेमला पण या ब्रांचला 3 कंपल्सरी आणि 4था ओपन इलेक्टिव्ह आला. काही ब्रांचला 4 कंपल्सरी आणि 5वा ओपन इलेक्टिव्ह येईल. आता ओपन इलेक्टिव्हचा अर्थ काय झाला बघा, की हे कंपल्सरी असतं, हे प्रत्येक मुलाला असतं. पण ओपन इलेक्टिव्ह म्हणजे इथे काय असतं, अदर ब्रांचचे किंवा जनरल विषय, जनरल अभ्यासाचे 5 विषय दिले जातात. काही वेळा 5 असतात, काही वेळा 10 असतात, काही वेळा 8 असतात, असे विषय दिले जातात. त्याच्यामधनं एकच विषय तुम्हाला पेपरसाठी निवडावा लागतो. म्हणजे ओपन इलेक्टिव्ह साठी तुम्हाला ऑप्शन असतील, 5 ते 10 विषयांचे सेट दिलेला असतो. त्याच्यापैकी जो तुम्हाला सोपा वाटतो तो विषय तुम्ही घ्यायचा. तो झाला तुमचा 4था सब्जेक्ट किंवा काही ब्रांचसाठी 5वा सब्जेक्ट आणि त्याची एक्झाम द्यायची. मग तुमच्या मनात आता असा प्रश्न येईल, सर समजा ओपन इलेक्टिव्ह साठी ऑप्शन मध्ये जर आम्हाला 5 ते 10 विषय दिले तर वर्गामध्ये माझ्या 60 पोरं आहे. एखादा मुलगा 4था सिलेक्ट करेल, एखादा मुलगा पहिला सिलेक्ट करेल, एखादा मुलगा 10वा सिलेक्ट करेल. मग प्रत्येकाचे विषय पहिले 3 तर सारखेच आहे, पण प्रत्येकाचा 4था विषय वेगवेगळा येतोय. मग नेमकी एक्झाम कशी घेतली जाणार, असं अलाउड असतं का? तर मित्रांनो याचं उत्तर आहे हो. 5 ते 10 विषय तुम्हाला सिलेक्शन साठी दिले, त्याच्यामधले काही मुलं पहिला सिलेक्ट करेल, काही 4था सिलेक्ट करेल. सो हे अलाउड असतं. यस, ते प्रत्येक विषयाचा पेपर होतो तो याच ठिकाणी होईल ना. एखाद्याने 3रा घेतलाय, एखाद्याने 5वा घेतलाय, तो याच पेपर ज्या दिवशी ओपन इलेक्टिव्ह 1 त्या दिवशी होणार आहे. सो ज्यांनी 4था घेतलाय त्यांनी इथे 4था पेपर द्यायचा, ज्यांनी पहिला सब्जेक्ट घेतलाय त्यांनी इथे पहिला सब्जेक्ट द्यायचा. कळालं? हे एक्झाम एकाच दिवशी एकाच वेळी होते आणि इथे आपल्याला सब्जेक्ट सिलेक्ट करणं आपल्यावर असतं, म्हणून तो ओपन इलेक्टिव्ह असतो. आता थर्ड इयर पासून त्याला जस्ट इलेक्टिव्ह म्हणता. इलेक्टिव्ह म्हणजे तो कंपल्सरी डिपार्टमेंट रिलेटेडच असतो, पण आता त्याला ओपन इलेक्टिव्ह म्हणतात. सेकंड इयर पासून नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार, नवीन एज्युकेशन पॉलिसी काय सांगते की तुम्हाला तुमच्याच ब्रांचचे नाही, जनरल सब्जेक्ट पण, जनरल रिअल लाईफ मधले कुठलेही सब्जेक्ट असतील, पार योगा बिगा मराठी लँग्वेज सारखे पण सब्जेक्ट ओपन इलेक्टिव्ह मध्ये येतात, मराठी सारखे पण, लक्षात ठेवा. आणि किंवा जनरल अदर ब्रांचचे, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटरचे सुद्धा अदर ब्रांचचे सुद्धा सब्जेक्ट तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह मध्ये दिलेले असतात. सो डिपेंड करतं, ते 5-10 सब्जेक्ट युनिव्हर्सिटी देते. ओके, ते या सिलेबस मध्ये अजून आलेलं नाहीये. ते 1 जुलै नंतर जो सिलेबस येईल त्यामध्ये ते लिहून आलेलं असेल, तेव्हा पण मी तुम्हाला डिटेलमध्ये देईल. सो त्याच्यातनं एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. आपल्या वर्गात प्रत्येकाला चॉईस आहे, कुठलाही मुलगा कुठलाही सब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो, त्याचा त्याने अभ्यास करायचा आणि तो पेपरला द्यायचा. अशा प्रकारे हा ओपन इलेक्टिव्ह किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतात. सेकंड इयरला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळायला
कळायला पाहिजे. थर्ड इयरच्या मुलांना माहिती असतं पण सेकंड इयरला माहिती नसतं, म्हणून मी तुम्हाला इथे आता क्लिअर केलं आहे. ओके, सो आणि मनात हा पण आता शेवटचा प्रश्न तुमचा येऊ शकतो की सर ओपन इलेक्टिव्ह जर प्रत्येक मुलगा वेगळा करतोय तर कॉलेजमध्ये सर कुठला शिकवतील. सो मित्रांनो, याच्यावर असं सोल्युशन असतं, हे 3 तर सगळ्याला कंपल्सरी आहे, हे तर कॉलेजमध्ये 3च शिक्षक शिकवतील, पण याच्यामध्ये असं असतं की शक्यतो कॉलेज सांगतं की ह्या वर्गाने हाच सिलेक्ट करा, असं असतं. आणि त्यात एखाद्या मुलाला वाटलं नाही सर मला तुम्ही सांगितलं पण मला वेगळाच घ्यायचा, तर मग त्याचा त्यांनी सेल्फ स्टडी करून घ्यायचा. ओके, किंवा हे ओपन इलेक्टिव्हचे पण रेकॉर्डेड कोर्सेस तुम्हाला आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरती भेटून जातील. भरपूर सारे ओपन इलेक्टिव्हचे रेकॉर्डेड 24 पॅटर्नचे कोर्सेस पण आपण ऍड करतो आहे. तसं काही डाऊट आला तर आम्हाला कॉल करा आणि पर्पल हॅट ऍप्लिकेशन घेऊन लगेच अभ्यासाला लागा, जेणेकरून वर्गात पहिले येशाल. बाकी ऍप्लिकेशन रेकॉर्डेड कोर्सेस मराठीत हिंदीत आहेत आपले, तुम्हाला माहितीच आहे, स्कोरिंग होतो. पुस्तक वगैरे घ्यायचेच नाही, याच्यावर दिलेले कोर्सेस मध्ये सगळं आहे. IMP क्वेश्चन आहे, सॉल्व पेपर आहे, पेपर पॅटर्न आहे, नोट्स आहे, पुस्तकाच्या डिटेल नोट्स आहे, व्हिडिओ लेक्चर आहे, कॉलेजलाही जाण्याची गरज. सगळं कोर्स मध्ये तेवढंच करा तरी स्कोरिंग करून टाकशाल. कळालं मित्रांनो ओपन इलेक्टिव्ह काय कॉन्सेप्ट आहे. अजून सिलेबस रिलेटेड काही डाऊट आले कमेंट मध्ये लिहा. मला इलेक्टिव्ह रिलेटेड मुलांनी डाऊट विचारले होते, मी ते सांगितले. सो सगळ्या डिपार्टमेंटला सेम असतं ओपन इलेक्टिव्ह. क्लिअर? सो चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओ सोबतच एक इम्पॉर्टंट महत्वाची अनाउन्समेंट मला करायची. एक जॉब ऑपॉर्च्युनिटी पर्पल हॅट ऍप्लिकेशन, पर्पल हॅट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी घेऊन येत आहे. मित्रांनो बघा, जे कोणी विद्यार्थी असतील, विद्यार्थी म्हणजे जे पासआउट स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंग झालेले, किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या बघण्यामध्ये टॅलेंटेड लोक असतील पण त्यांना जॉबची ऑपॉर्च्युनिटीची चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असेल, तर तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता आपल्या पर्पल हॅट इन्स्टिट्यूटमध्ये व्हिडिओ एडिटर. ओके, व्हिडिओ एडिटरची एक रिक्वायरमेंट आहे. कॉन्टेंट रायटर, व्हिडिओ एडिटरचं काय काम आहे, अशा व्हिडिओ बनवणं, एडिट करणं वगैरे वगैरे गोष्टी. कॉन्टेंट रायटर म्हणजे काय, जो लिहायचं काम करतो. लिहिणं म्हणजे काय, समजा ऍड बनवायची, ऍड मध्ये काय बोलायचं. आता ही व्हिडिओ झाली माझी, तुम्ही बघितले, व्हिडिओत काय बोलायचं, काय काय अशा वेळ लिहिण्याचं काम. जर पिक्चर लिहितो ना आपण तसं त्या प्रकारे लिहिण्याचं काम हे कॉन्टेंट रायटर करतात. सो असा कोणी हुशार टॅलेंटेड मुलगा असेल, ओके. नंतर सोशल मीडियावर ऍक्ट करण्यासाठी, जसं मी ऍक्ट करतोय, रील्स मध्ये ऍक्ट करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऍक्ट करण्यासाठी 2 मेल 2 फिमेल ह्या रिक्वायरमेंट आहे. सो तुमच्या बघण्यात, तुमच्या नातेवाईकांमध्ये जवळपास कॉन्टॅक्ट मध्ये जे कोणी असतील त्यांना तुम्ही नक्की सजेस्ट करा. जो टॅलेंटेड असेल त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. जॉब लोकेशन नाशिक आहे, गंगापूर रोड. ऑफलाईन इन ऑफिस जॉब आहे, पार्ट टाइम किंवा वर्क फ्रॉम होम वगैरे नाहीये. सो इन ऑफिस नाशिकमध्ये गंगापूर रोड हे जॉब लोकेशन आहे. फुल टाइम जॉब आहे, 9 आवर्स जसं ऑफिशियल जॉब असलं फुल टाइम जॉब आहे. बाकी पेमेंट वगैरे खूप चांगलं आहे. ट्रेनिंग वगैरे सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. तुम्ही काही डिटेल अजून लागली तुम्हाला तर तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुमचे कोणी कॉन्टॅक्ट मधले असेल तर आम्ही काय करतो, खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक देतो, त्याच्यात तुम्ही तुमची डिटेल भरून टाका, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून घेऊ. ओके, सो या पद्धतीने आहे. बाकी डिटेल आम्ही कॉन्टॅक्ट करू तुम्हाला. आणि कोणी असेल तर नक्की सजेस्ट करा. खूप चांगल्या प्लॅटफॉर्मवरती ग्रो होण्याची आमच्यासोबत. तुम्हाला माहिती पर्पल हॅट कसं काम करतंय, सो संधी खूप मोठी आहे. थँक्यू.